एवढी एक अशी जागा आहे आता की या जागेवरती जातीवाद कोणाला करू द्यायचा नाही आणि आपण सुद्धा कोणी करायचा नाही. तिकडं खूप व्यासपीठ आहेत बोलायला, दुसऱ्या व्यासपीठावरती बोलता येत, काही दुसरीकडे बोलायला अडचण नाही. इथं या व्यासपीठावरती मात्र जातीवाद येऊ द्यायचा नाही, कारण आता एवढंच व्यासपीठ राहिले की सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने एका जागेवर आणण्यासाठी. समाजाच्या लेकरासाठी आरक्षण मागतोय म्हणजे तो जातीवाद नाही आहे. जातीवाद कशाला म्हणायचं? एकमेकाचा रक्तपात करायचा त्याला जातीवाद म्हणलं जातं. आरक्षण म्हणजे हा राज्याच्या आणि केंद्राच्या सुविधा आहे, त्या प्रत्येकाच्या लेकरांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी लागत आहेत. इथं जातीवादाचा संबंध नाही. समजून घेणाऱ्यांना काय घ्यायचं काय नाही तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही. जसं तुमच्या लेकराला लागतं तसं गरिबांच्याही लेकराला लागतं. म्हणून आरक्षण हा जातीवाद नाही. या केंद्राच्या राज्याच्या योजना आहेत त्याचप्रमाणे आरक्षण आहे. हे आपण गोरगरिबांनी घेतल्या पाहिजे. तर त्याच्यासाठी माझा संघर्ष आहे, जातीवादासाठी नाही. मला दाखवा मी कुठं जातीवाद केला? एखाद्या गोरगरिबाच्या जातीला मी दुखवलं का? 18 पगड 12 बलुतेदारांच्या एखाद्या समाजाला दुखवलं का? दलित, मुस्लिम, मराठा, धनगर कुठलीही जात असू द्या, जातीला कधी दुखवलंय का? आणि आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही, कधीच दुखवणार. हा एक गोष्ट खरी, मी नेत्याला सोडत नाही आणि सोडणार बी नाही. ते तुमचे बी नाहीत आणि आमचे बी नाहीत. आमचे सुद्धा तसलेच आहेत, हे कोणाचेच नाही. माझी लढाई ही गोरगरीब मायबापानं जे स्वप्न बघितलं त्यासाठी. इथं बसलेली एकही माय आणि एकही बाप असा नसेल की त्याला वाटत नाही माझे लेकरं मोठे होऊ नये. वारकरी संप्रदाय सुद्धा ते शिकवतो की अन्यायाच्या विरुद्ध लढायचं, अन्याय सहन करायचा नाही, हे वारकरी संप्रदाय सुद्धा शिकवतोय. म्हणूनच या पृथ्वीवरती न्याय मिळालेला आहे, विजय मिळालेला आहे. मी सुद्धा गोरगरिबाच्या लेकरावरती अन्याय होतोय म्हणून लढतो. प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं माझ्या लेकराच्या वाट्याला दुःख येऊ नये. प्रत्येक मायबापाला वाटतं मी जे कष्ट केलं ते माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला पुन्हा येऊ नये. म्हणून रात्रंदिवस राबराब शेतात राबतायत. आणि माय पण आणि बाप पण दोघंही स्वप्न बघतात की माझं लेकरू अधिकारी झाला पाहिजे. आणि त्या मायबाप गरिबांचं स्वप्न साकार करायसाठी, त्यांच्या पोरीचं त्यांच्या पोराचं स्वप्न साकार करण्यासाठी मी रात्रंदिवस लढतोय. इथं पक्षाचा संबंध नाही, इथं भाजपमधला बी घेणार आहे आरक्षण, इथं शिवसेनेतला घेणार आहे, राष्ट्रवादीचा घेणार आहे, काँग्रेसचा घेणार आहे, बेसरामाचा घेणार आहे, सगळेच घेणार आहे. इथं कोणी सोडणार नाही. माझी लढाई ह्या गरजवंत गरीब लोकांसाठी. मग विरोध करायचं काय कारण रे? मी चांगल्याला जोडून दिलं नाही. आता हे ते व्यासपीठ नाही, तू तो कोणत्या झाडाचा पाला आहे रे? तुला तो गावात टांगा पलटी करीन, तो कळून सुद्धा देणार नाही. मराठ्यांच्याच विरोधात काही आपल्या लोकांनी नाटकं नाही करायला पाहिजे. हा जीव ना फक्त तुमचे लेकरं मोठं व्हायसाठी जाळतोय आणि आपलेच असून आपल्यातच नाटकं करता का? चांगल्याला सुचू देत नाही. मी जर मनात घेतलं ना, चांगल्या सुचू देत नाही. तुमची तर कथाच नाही. मग ही लढाई, इतके शत्रुत्व, इतकं वैर कोणासाठी घेतलं? या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. नाही चालता येत, विरोध करता विनाकारण लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. चालता येत नाही, कुठं कुटुंब आहे माहीत नाही, कुठं माय आहे कुठं बाप राहतोय माहीत नाही. पाहुणे 2 वर्ष झालं संघर्ष करतो रात्रंदिवस. तुमच्या ह्या गोष्टी ऐकून घ्यायला नाही. मी भेट नाही कोणाला, तू दुसऱ्याचे विरोध कर, मग सांगतो तुला. माणसानं वागताना समाजाच्या लेकराचं भविष्य डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. सगळी दुनिया एकवटली, आपण सुद्धा आपल्या लेकरासाठी एकवटला पाहिजे. कोणाच्या तरी नाताला मोठं व्हायचंय, आजोबा आजी स्वप्न बघती. कोणाच्या तरी बापाला वाटतंय माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे.
आणि ते स्वप्न साकार करायला रात्रंदिवस लढतोय. या 2 पायऱ्या सुद्धा चढता येत नाहीत मला, एवढ्या वेदना आहेत उपोषणाच्या. कधी मरल हे सुद्धा मला सांगता येत नाही, इतक्या वेदना आहेत. इतके शत्रू झालेत तरी 1 इंच सुद्धा या गरिबांना न्याय मिळावा म्हणून मागं सरकत नाही मी. ज्यांना करायचा विरोध त्यांना करू द्या, तुम्ही कशाला करता? शेवटी समाज प्रगतीकडे चाललाय. तुमचं बाबळगाव निघालं, तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. हे काम 75 वर्षात जेवढे पक्ष झाले ना, या पक्षाचं नेत्याचं काम होतं तुम्हाला आयुष्याचं द्यायचं. आणि मागताना इथून पुढं आपल्या लेकरा बाळासाठी आयुष्याचं मागायचं शिका. तात्पुरता आनंद बंद करा. तुम्ही जशी जमीन तुमची प्रॉपर्टी लेकरासाठी आयुष्याची भाकरी म्हणून ठेवली, तसंच आरक्षण ही आयुष्याची भाकरी आता ही पिढ्याना पार तुमच्या लेकराला उडणार नाहीये. आता बाबळगावच्या लोकांच्या लक्षात येईल, तुम्ही आणखीन 5 वर्ष थांबा, 3 ते 5च. या बाबळगावात प्रत्येक घरात एक पोरग नोकऱ्याला लागल दिसेल, त्यावेळेस तुम्हाला आरक्षणाची किंमत कळेल. कर्ज बाजारी झालो आपण लेकरं शिकून, पण लेकराला नोकऱ्या नाही लागल्या. ज्यांना कोणाला लय पक्ष नेता आवडतो ना, कार्यक्रमाला विरोध करणं ही एक लय मजा वाटते ना, त्याला एकदा फक्त गरिबाच्या घरात जाऊन बघ म्हणा, कष्ट किती करावं लागतं. नेता मोठा करायसाठी नका झुंजू, पक्ष मोठा करायला नका झुंजू. तुमचे लेकरं बाळ सुखात आयुष्यभर कसे राहतील याच्यासाठी काम करा. लक्षात ठेवा, या युगात कोणी कोणाचं नाही. आपला संसार आपल्यालाच करावा लागतो, आपले लेकरं आपल्याला शिकवावं लागते. कोणी काय 10 रुपयाचं तेल मीठ घेऊ देत नाही आपल्याला. आपले लेकरं सुशिक्षित बेकार व्हायला लागलेत लाखानं, आणि पोरं व्यसनाच्या आहारी चाललेत, बर्बाद व्हायला लागलेत आपले लेकरं. त्यासाठी आपल्याला आपले लेकरं मोठं करणं हे स्वप्न प्रत्येकाने जवळ ठेवा. नसता काय अर्थ नाही तुमच्या कष्टाला. जर लेकराला पैसे कमी पडले ना, तर माझे गरीब मायबापा करोडो मराठी असे आहेत, रात दिवस शेतात कष्ट करतात, रुपये पोराला शिक्षणासाठी देते. कमी जर पडले ना, जमिनी विकल्या. का विकल्या? तर स्वप्न पूर्ण झालं पाहिजे माझ्या लेकराचं, माझ्या पोरीचं अधिकारी बनण्याचं म्हणून. गरिबीची जाण आणि गरीब लोकांना कष्टाची जाण आहे. लेकरं कसे मोठे झाले पाहिजेत यासाठी तळमळ करतायत. जर कधी लेकराला, पोराला किंवा पोरीला जर पैसे कमी पडले, तर आईबापाला 50 उंबरे लोकांचे झिजवावं लागतात पैसे आणण्यासाठी. पण लेकरं शिकवतातच, ऊस तोडतात, वेळेप्रसंगी व्याजानं पैसे काढतात, जमीन विकतात, घरं विकतात. मला सांगा, जर 1% ते लेकरं हुकलं झालं त्या सगळ्या कुटुंबाचं वाटोळं. म्हणून आरक्षणाची गरज आहे. आता तुम्ही बघताय, शेकडो आणि हजारो पोरं आता नोकऱ्याला लागायला लागले, रोज बातम्या आहेत. याचा आनंद नाही का होत तुम्हाला? नुसता नेता निवडून आणायचा, गुलाल त्याच्या अंगावर टाकायचा, याचाच आनंद आहे. तुमच्या लेकराच्या अंगावर पडलेला गुलाल तुम्हाला बघवत नाही का? तुम्हाला कोणचा आनंद व्यक्त करायचा शिका, माहिती का? तुम्ही सगळे शेतात काम करताय, तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी कुठंतरी भरतीसाठी गेली आणि तिकडं तिचा नंबर लागला, ही वार्ता गावात आली की तुमचा मुलगा